छत्रपती शाहू मैदानावर चौथ्या फेरीतील केएसएस साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत। आज दुपारच्या सत्रातील पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात झाला। पूर्वार्धात प्रॅक्टिस क्लबच्या आकाश माळी यानं 5व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यापाठोपाठ 8व्या मिनिटाला प्रणव कणसे यानं गोल करून संघाला दुसरा गोल मिळवून दिला। प्रॅक्टिस संघाला आपलं खातं उघडता आलं नाही। पूर्वार्धात हा सामना 2-0 असा राहिला। उत्तरार्धात प्रॅक्टिसच्या सुमित घोष, ऋषी छेत्री, सागर चिले आणि अनिकेत कोळी यांनी बरोबरी साधण्यासाठी केलेल्या चढाया संघासाठी फारशा उपयोगी ठरल्या नाहीत। याचवेळी वेताळमाळनं मात्र आपल्या चढाया सुरूच ठेवल्या। 48व्या मिनिटाला वेताळच्या चंदन गवळी यानं गोल करून संघाला 3 गोलची भक्कम आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम राखत वेताळमाळ तालीम संघानं हा सामना 3-0 अशा गोलनी एकतर्फी जिंकला। दुपारच्या सत्रातील दुसरा सामना पीटीएम आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात चुरशीनं झाला। पूर्वार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सकडून निरंजन कामते, यासिन नदाफ, आकाश काटे, तेजराज माने यांनी खोलवर चढाया करून पीटीएमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। अभिषेक सिंग यानं पीटीएमच्या चेंडूवर ताबा मिळवत पीटीएमच्या गोलजाळीच्या दिशेनं चेंडू मारला आणि पीटीएमचा गोलकीपर राजू मरियाल रोखण्यात अयशस्वी ठरला। सिंग यानं 24व्या मिनिटाला हा गोल नोंदवला। या गोलमुळं सम्राटनगर संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली। सम्राटनगरच्या या गोलची परतफेड करण्याच्या इराद्यानं पीटीएमच्या अन्शिद अली, प्रथमेश हेरेकर, यश देवणे, ओंकार पाटील, नबी खान यांनी वेगवान चढाया केल्या। यामध्ये ओंकार मोरेच्या पासवर 36व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं मैदानी गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली। दुसऱ्या एका चढाईत ऋषिकेश मेथे पाटील यानं हेडद्वारे मारलेला चेंडू सम्राट स्पोर्ट्सच्या गोल खांबाला धडकून पुन्हा मैदानात परतला। ओंकार मोरेच्या 2 चढाया वाया गेल्या। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून खोलवर चढाया झाल्या। सामन्याच्या 67व्या मिनिटाला ऋषिकेश पाटीलच्या पासवर अक्षय पायमल यानं हेडद्वारे गोल करून पीटीएम संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। तेजराज माने, यासिन नदाफ यांनी केलेल्या चढाया पीटीएमनं हाणून पाडल्या। हा सामना पीटीएम संघानं जिंकलाच असं वाटत असताना शेवटची काही मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या खेळाडूंना चकवा देत सम्राटनगर स्पोर्ट्सच्या निरंजन कामते यानं 79व्या मिनिटाला डीच्या बाहेरून मारलेला चेंडू पीटीएमच्या गोलकीपरला रोखता आला नाही। त्यामुळे सम्राटनगर स्पोर्ट्सनं पीटीएम संघाशी 2-2 अशी बरोबरी साधली। संपूर्ण वेळेत हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला। उद्या 16 जानेवारी रोजी झुंजार क्लब विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्यात दुपारी 1:30 वाजता तर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामना 4 वाजता खेळवला जाणार आहे।